अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत वज्रासनामध्ये पाठीचा कणा हा नैसर्गिक सरळ राहतो. डोळ्यांगत भेटलेले गाडी श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. करणार आहोत उष्ट्रासन. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या थोडस अंतर असेल. पावलं जी आहेत ही आता टाचा सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पावलांचं माउंटन करायचंय. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती पकडत आपल्या कमरेच्या इथे असेल. आपली कंबर मागून पुढे ढकलायची आहे म्हणजे आपलं पोट पुढे येईल. उजवा हात समोरून गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडूया. डावा हात गोलाकार फिरून डाव्या पायाची टाच पकडूया. मान मध्ये सैल सर सोडायची. नॉर्मल श्वास प्रश्वास. पाठीच्या कण्याला आलेला आकार अंतर्वक्र आकार प्रेशर त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5. उलटचा. सावकाश उजवा हात कमरेवर येईल आणि मग डावा. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून द्यायचं. पुन्हा वज्रासनामध्ये स्थित. डोळे बंद. उष्ट्रासनाचा जो काही परिणाम झालेला आहे आपल्या पाठीच्या कण्यावर, कंठस्थ ग्रंथींवर, त्या सगळ्याचा मागोवा घेऊया. पाठीचा कणा अजून लवचिकपणासाठी करणार आहोत मार्जन्स. त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय आणि उजव्या हाताच्या बोटांमध्ये आपल्याला डावा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. दोन्ही हातांची कोपर आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या जवळ असतील. हाताची पाचही बोटं जुळलेली, तळवे जमिनीवरती. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करूया. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सोडा, सैल सर सोडा. करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, डोळे बंद. पाठीच्या मणक्याला आलेला अंतर्वक्र आकार. आपल्या लोअर बॅक पासून ते अगदी वरच्या मणक्यापर्यंत आलेला प्रेशर, तिथे आलेला अंतर्वक्र आकार, या सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे. गळ्यापासून पोटापर्यंत जाणार. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत आता आपली हनुवटी गळ्यातले जाऊ. चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा, लोअर बॅक पासून वरच्या मणक्यापर्यंत आपल्या पाठीच्या मणक्याला ताण आलेला आहे. त्याला कमानी सारखा आकार प्राप्त झालेला आहे. मगाशी तिथे प्रेशर होता आणि आता तिथे ताण आलेला आहे. अंतर्वक्र आकार आणि कमानी याचा अनुभव आपला आपण घ्यायचा आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे दीर्घ श्वसनाचा एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संत गतीने श्वास सोडा. उलटचा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. वज्रासनामध्ये स्थिर व्हायचे. डोळे बंद. मार्जरासनचा झालेला संपूर्ण पाठीच्या गळ्यावरती परिणाम, त्याचा इफेक्ट, याचा आपण अनुभव घेऊया.
एक एक पाय सरळ करायचा, डावा पाय आणि मग उजवा पाय विश्रांती. विधिवत पद्मासनी करून घ्यायचे, दोन्ही पाय जोडलेले. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. पद्मासनामध्ये सुद्धा आपला पाठीचा कणा सरळ राहतो आणि तो अजून सरळ होण्यासाठी थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पुन्हा कमरेतनं सरळ करायचं, म्हणजे आपला पाठकणा अजून सरळ राहतो. डोळे बंद. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि पुन्हा एकदा साईडवर्ड बेंड घ्यायचे आपल्याला, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभाग घेऊन थांबायचंय. पुन्हा नजर समोर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, पाठीच्या कडेला आलेला उभ्या कक्षेतला खेच, त्याकडे लक्ष. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचं आहे आणि डावीकडे वळायचं. बेंड नाहीये, उजवीकडे आणि डावीकडे वळायचं. उजवीकडे वळताना मागची भिंत बघायची उजव्या बाजूची मध्यभागी. डावीकडे वळताना डाव्या बाजूची मागची भिंत बघायची मध्यभागी. ठीक आहे. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. थांबायचंय. दोन्ही हात जोडून घ्या वरच्या वर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले हात खाली येऊ दे छातीपाशी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. कपाळावर कोणतीही आटी नाही. करणार आहोत ब्रह्ममुद्रा, जी आपल्या मानेसाठी अतिशय उपयुक्त आहे. मानेच्या स्नायूंसाठी, त्याचबरोबर थायरॉइड सारखे आजार कमी होतात. आपलं ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोल मध्ये राहतो. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, खांदे रिलॅक्स असतील, पाठीचा कणा मात्र सरळ असतो आणि मान मध्य. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली मान उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी उजव्या खांद्याला समान. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. यथाशक्ती श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने असलेला दाब आणि डाव्या बाजूने आलेला ताण याची जाणीव. 1, 2, 3, 4, 5. उलटचा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजू. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. कंठस्थ ग्रंथींवर आलेला, डाव्या बाजूने आलेला दाब आणि उजव्या बाजूने असलेला ताण याकडे लक्ष. 1, 2, 3, 4, 5. उलटचा. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली मान सिलिंगला समांतर असेल, चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद,
कंठस्थ ग्रंथींवर समोरून आलेला ताण आणि मागच्या बाजूने असलेला दाब त्याकडे लक्ष. श्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा. एक श्वास भरून घ्यायचा. डोळे उघडायचे. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आणि आता शेवटची. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. फक्त मानेमध्ये हालचाल. पाठीचा कणा सरळ. अंतिम स्थितीमध्ये कंठस्थ ग्रंथीवर मागच्या बाजूने आलेला ताण आणि समोरच्या बाजूने असलेला दाब त्याची जाणीव जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलटचा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश मान सरळ. विश्रांती. डोळे बंद. तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागो. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलं असेल ते सोडून द्यायला हरकत नाहीये आणि साधी मांडी घालूया. काल आपण जी वायुमुद्रा केली त्या वायुमुद्रेचं पुन्हा एकदा आज आपण उजळणी करूया. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली. पहिलं बोट जे आहे ते फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचंय. त्याच्यावर आपला अंगठा. बाकीची 3 बोटं सरळ असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यात. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळ्यालगत मिटून घेऊया. दोन्ही हातांची आपण वायुमुद्रा केलेली आहे, जिच्या अभ्यासाने सरावाने आपले वात जो आहे, वात विकार जो आहे हा कमी राहतो, कमी होतो. डोळ्यालगत मिटलेले चेहरा शांत. एक हलकस स्मित हास्य चेहरा. करणार आहोत 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन म्हणूया. मान सरळ. दोन्ही हात पुढे. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी करू. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ रेष. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथ रेष. डावीने पुरा. डावी बंद. उजवीने संथ रेष. उजवीने पुरा.
उजवी बंद, डावीने संथ. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. करूया भ्रामरी प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. भ्रामरीच्या पहिल्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंज. प्राणस्पंदनांची अनुभूती. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंज. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंज. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंज. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंज. चिदानंदकारी भ्रामरी प्राणायाम. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्यायची आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. पाठीवर पडून बसतो. सावकाश एका बशीला वळून. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, 1 ते 1.5 फूट एवढं अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो बाजूला काढून ठेवायचा. डोळे अलगद मिटले. आज आपण जी साधना केली त्या साधनेचा विषय होता आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठीचा कणा. पाठीचा कणा अधिक लवचिक कसा होईल, कार्यक्षम कसा होईल, त्या संदर्भात आजची साधना होती. आपल्या संपूर्ण शरीराचा जो डोलारा आहे हा पूर्णपणे आपल्या पाठीच्या कण्यावरती आधारलेला आहे. तिथे जर दुखापत झाली तर आपल्याला व्यवस्थित चालता येत नाही, थोडेसे मानेचे त्रास होतात. म्हणून हा कणा आपला अधिक फ्लेक्सिबल, अधिक तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. आणि त्या आधाराने आज आपली साधना केलेली आहे.
हे करताना नकळत आपल्याला अतिरिक्त ताण आलेला असेल किंवा थोडासा तिथे कुठलाही दुखापत होत झाल्यासारखं वाटत असेल तर त्याचा आपण मागोवा घेऊया आणि शवासनाच्या माध्यमातून आपण आपला तो भाग शिथिल करूया, रिलॅक्स करूया. जाणीवपूर्वक शिथिलता. दोन्ही पायांची बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग शिथिल करायचा. कमरेचा भाग, सीटचा भाग मनाने शिथिल. दोन्ही हातांची बोट, तळहात, मळहात, मनगट, टोपण, दंड, खांदा रिलॅक्स. पाठीचे मणके, पाठीच्या मणक्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, विश्रांती घेत आहे, तिला आज आपण बरेचसे कष्ट दिले. फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, स्ट्रेचिंग, ट्विस्टिंग आणि त्यामुळे आता आपण आपला हा पाठीचा मणका, 33 मणक्यांची मान आता रिलॅक्स करत आहोत. जाणीव उदरभाग, भूरभागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स. छातीचा भाग, तिथला पिंजरा, बडगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाकाचा शेंडा, संपूर्ण नाकाचा भाग, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा. मनाने शिथिल, शिथिल आणि शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत अजून शिथिलता आणण्यासाठी नाकाने श्वास भरून घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. जोड श्वासाने. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या व्याधी, नकारात्मकता, माझ्या सगळ्या चिंता, माझी सगळी शारीरिक मानसिक दुःखे मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. माझ्या जीवनातलं ध्येय, उद्दिष्ट ते प्राप्त करण्यासाठी माझी योग्य वाटचाल सुरू आहे. आणि त्यासाठी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य मला अतिशय उत्तम ठेवायचंय, निरोगी ठेवायचंय. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती प्रचंड शांती, समाधान मिळत आहे. मी केलेल्या साधनेचं फळ मला मिळत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. ही स्थिती कितीही आरामदायी, सुखकारक असली तरीही आपल्याला पुन्हा एकदा योग कर्मसु कौशल्य म्हणजेच आपल्याला आपली कामे पुन्हा एकदा सुरू करायची आणि हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि ती करण्यासाठी जाणीव देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे,
सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया एक मकार लंबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. शांती. दोन्ही हात जोडायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत आपण झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मजबूत. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. मनपूर्वक धन्यवाद. उद्या आपल्याला सुट्टी आहे आणि त्याचबरोबर सोमवारी सुद्धा सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत मंगळवारी सकाळी 6 वाजता. 3 दिवस आपला वर्ग होणार नाही. शनिवार आणि रविवार आपली साप्ताहिक सुट्टी असते आणि सोमवारी मला माझ्या घरी फंक्शन असल्यामुळे मला वर्ग घेता येणार नाहीये. म्हणून आपण भेटणार आहोत मंगळवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. मीटिंग एंड करते. हरिओम.